नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत. सुरुवातीला एक मोठी बातमी मुंबईतून समोर येते. मुंबईतल्या डॉकयार्ड रोड येथे गोळीबाराची घटना घडलेली आहे. अट्टल गुन्हेगार आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आलाय. समीर याच्या पायाला गोळी लागल्याची माहिती समोर येते आहे. समीर हा सध्या रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणी आता अधिकचा तपास सुरू आहे. मुंबईमध्ये हा गोळीबार झालेला आहे. मुंबईतल्या डॉकयार्ड रोड या परिसरात हा गोळीबार झाला. अट्टल गुन्हेगाराच्या मुलावर गोळीबार करण्यात आलेला आहे. अट्टल गुन्हेगार आसिफ दाढीच्या मुलावर हा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये आसिफ दाढीच्या मुलाच्या पायावर गोळी लागलेली आहे. समीर असं त्याचं नाव आहे. त्याच्या पायाला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमका हा गोळीबार कोणी केला, का केला, याचा तपास आता पोलीस घेत आहेत. डॉकयार्ड रोड या परिसरात ही घटना घडलेली आहे. गोळीबारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अधिकचा तपास सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत. जय, नेमका हा गोळीबार किती वाजता झालेला आहे, कुणी केलाय, का केला, याच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? जवळपास 6:30च्या दरम्यान खरं तर माझगावच्या डॉकयार्ड या परिसरात गोळीबारची घटना ही घडल्याची पाहायला मिळाली. त्यामध्ये प्रामुख्याने गँगस्टर आसिफ दाढी यांचा मुलगा समीर याच्यावरती खरं तर हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये समीर हा डॉकयार्ड या ठिकाणी एका दुकानाजवळ उभा होता आणि त्या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींकडनं त्याच्यावरती जे ते गोळीबार करण्यात आले आणि त्या दरम्यान त्यांनी स्वतःला बचाव करताना खरं तर त्याच्या पायावरती गोळी लागल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि आता सध्या समीर याला जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि या पुढचा तपास हा आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. ज्या ठिकाणी समीर याच्यावरती गोळीबार झाला त्या घटनास्थळी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून आता रेखी ही करायला सुरुवात झालेली आहे आणि याच संदर्भातली माहितीसुद्धा आता त्या ठिकाणीच्या स्थानिक लोकांकडून सुद्धा घेण्यात येत आहे. कारण की ज्या व्यक्तीने त्यांच्यावरती गोळीबार केला यांची माहिती ही अजूनही पोलिसांच्या समोर आलेली नाही. त्यामुळे याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. यामध्ये नेमके किती जण त्या ठिकाणी सामील होते, कारण आसिफ दाढी हे एका गँगस्टरच्या नावाने ओळखले जातात आणि त्यामुळे एकूणच गँगस्टर वॉर हा पुन्हा एकदा मुंबईत चर्चेत येतो का, असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. त्यामुळे या संदर्भात तपास आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या संपूर्ण परिस्थितीत ज्या समीरला जाते जे रुग्णालयात नेऊन त्यानंतर आता जे काही गोळीबार त्या ठिकाणी केले गेले त्या गोळीचे काडतूस त्या ठिकाणी पोलिसांना सापडलेले. त्यामुळे याचा पुढचा तपास हा आता मुंबई पोलिसांकडून सुरू असल्याचा पाहायला मिळतोय. ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले राहा.